केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते। देशातील करोडो शेतकरी या सरकारी योजनांचा लाभ घेतात। अशातच केंद्र सरकारने 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली। त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात। या योजनेतून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येते। आतापर्यंत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळवला आहे। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत। आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांना देत असते। केंद्र सरकार दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवते। केंद्र सरकार प्रत्येक हप्त्याच्या 4 महिन्यानंतर पुढील हप्ता कधी मिळणार हे जारी करत असते। सरकारने या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत। आता या योजनेच्या 19व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे। भारत सरकारने ऑक्टोबर महिन्यात 18वा हप्ता जारी केला होता। ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंतचा विचार केला तर फेब्रुवारीमध्ये 4 महिने होणार आहेत। म्हणजेच किसान योजनेचा पुढील हप्ता पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे। सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। अशातच सरकारने त्याची अधिकृत घोषणा अद्याप तरी केलेली नाही। तर नागरिकांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नवा मराठा या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।